नमस्कार श्रोते हो, मी प्रतिभा पाटील. मी एक ट्रेनर आहे, तसंच एज्युकेटर पण आहे आणि त्याचसोबत मी मोटिवेशनल स्पीकरही आहे. भरपूर समाज कार्यही माझं सुरू आहे. आज ही संधी जी मला इथे मिळाली आहे आपल्यासमोर बसून प्रश्न कसे विचारावेत, त्याचं महत्त्व काय आणि प्रश्न का म्हणून विचारावे या संदर्भात जी आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिलेली आहे महा एड्यू न्यूज या वेबसाईटने. तर मी या वेबसाईटची शतशः आभारी आहे की आज इथे सर्व जेवढेही श्रोते आहेत आपल्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली आहे. थँक्यू श्री अमृत. काही मिनिटातच आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत. बऱ्याच दिवसाची ही इच्छा होती की एक चांगला विषय घेऊन प्रेक्षकांसमोर यावं, त्यांच्याशी हितगुज करावं. तर आज ती संधी मिळालेली आहे. लाईफ ही जी हितगुज आपण करणार आहोत ह्याच्यामध्ये जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावा. तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. माझा आवाज बहुतेक आता क्लिअर असायला हवा. ओके. गुड इव्हनिंग सर्वांना. मी माझ्या आजचा जो विषय आहे लेट्स आस्क क्वेश्चन्स. जरी टायटल इंग्लिशमध्ये असलं
तरीशी या विषयावर ज्या गप्पा मारायच्या आहेत ते जास्त करून मी मराठीमध्येच बोलणार आहे तुमच्याशी. थोडंफार मध्ये मध्ये हिंदीही राहणार आहे, कारण आपण FBवर आहोत. बरेच लोक पूर्ण भारतमध्ये सुद्धा हे बघत असणार आहे मोस्ट प्रॉबेबली. आणि मधून थोडा इंग्लिशही मी यूज करेन, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांशी मला कनेक्ट होता येईल आणि मला जे काही म्हणायचं आहे ते सर्वांपर्यंत मला सोप्या पद्धतीने मांडताही येईल. तर आता प्रश्न हा शब्द उच्चारल्याबरोबरच मनात प्रश्न बरेच निर्माण होत असतात. तर प्रश्न का विचारावेत? काय गरज काय असते प्रश्न विचारायची? बरेच कारणं आहेत त्यामागचे. सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर साहजिकच आहे, प्रश्न विचारावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ही माहिती पाहिजे की हा इव्हेंट कुठे आहे, कसा आहे, प्रश्न विचारायला लागणार आहे. दुसरं म्हणजे बऱ्याच वेळेला व्यक्तींमध्ये कुतूहल खूप असतं, क्युरिओसिटी खूप असतं की हे कसं आहे, ते कसं आहे, हे का म्हणून आहे. तर ही कुतूहल लेवल इतकी हाई असते की प्रश्न आपसुकच विचारले जातात. कितीही कंट्रोल केलं तरी ही प्रश्न हे येणार म्हणजे येणार, विचारले जाणारच. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती देण्याचीही उत्सुकता खूप असते. स्पेशली मी पाहिले महिलांमध्ये, तुला माहिती आहे का, आता तुला माहिती आहे का, याच्यातच प्रश्नाची सुरुवात होऊन जाते. आणि मग भरभर समोरचीला माहिती असो किंवाही नसो, पण तिला सगळ्या माहिती अगदी 100% काय, त्याच्याहून जास्त काय ॲडिशनल मसाला वगैरे लावून ती पुरवली जाते. लहान मुलंसुद्धा अगदी पटकन त्यांच्या मनात जे आहे ते सांगायचं असेल तर त्यांचा पहिला प्रश्न असतो, एक सांगू का मी? म्हणजे समोरचा हो किंवा नाही हे म्हणण्याच्या अगोदर त्याचं ही माहिती सांगणंही सुरू होऊन जातं. म्हणजे प्रश्न विचारणं हे खूपच नैसर्गिक गोष्ट आहे, जी आपल्याला ह्युमन बिईंग्सला, आपण मनुष्य प्राणीमध्ये मोडतो. तर या जगामध्ये जेवढीही लिव्हिंग बिईंग्स आहेत त्याच्यामध्ये ह्युमन्स हे असे आहेत की ज्यांना प्रश्न विचारण्याची कला देवाने दिलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, प्रश्न विचारणं ही एक कला आहे. हे काय म्हणजे अगदी सहज जमेल असंही नाही. आणि काहींना ही कला इतकी छान येते की ते सहज बोलूनही जातात, विचारून जातात. तर प्रश्न विचारण्याचं अजून एक इंटरेस्टिंग कारण म्हणजे काही लोकांना हे रेबेल असतात. रेबेल आपण त्याला बागी असंही म्हणतो. त्यांना काही गोष्टी पटत नाही, स्वीकारल्याच जात नाही त्यांच्याकडनं, खटकतं सारखं मनामध्ये. आणि मग बरेच प्रश्न असतात त्यांच्या मनात आणि ती प्रश्न ते विचारतात. मग हे रिबल्स जे असतात, हे जे बागी असतात, त्यांच्यासाठी प्रश्न विचारणं म्हणजे हे फार महत्त्वाचं. आणि काही इंटरेस्टिंग असे व्यक्ती या जगामध्ये आहे की त्यांना तुम्हाला त्रास द्यायचा असतो, तुम्हाला इरिटेट करायचं असतं आणि म्हणून मग प्रश्न विचारायचे असतात. मी बऱ्याच वेळेला कॉलेजेसमध्ये पाहिलेलं आहे, एखादे लेक्चरर जर खूप बोर करत असतील आणि मग मुलं त्यांच्यातच चालतो, चल ना हा टॉपिक जाऊ दे, आपण ना सरांना काहीतरी प्रश्न विचारू आणि मग वेळ मारून घेऊ. तो वेळ आपल्याला काय 1 तास कसं तरी घालवायचा असतो. आणि मग सरांना प्रश्न विचारतात काहीतरी उगाचच आणि मग सुरू होतो तो सिलसिला तिकडनं. मग असे काही एक जनरल काही रिझन्स आहेत प्रश्न विचारण्याची. आता वयोगटानुसार, वयोमानानुसार प्रश्न विचारण्याची जी स्किल्स आहेत हे वेगवेगळे होत जातात. तुम्ही लहान मुलं पाहिले असतील, एकदा का मुलांना बोलायला आलं की ती मुलं इतकी प्रश्न विचारतात की पार आपल्याला भंडवून सोडतात. लहान मुलं डोळ्यासमोर तुम्ही घ्या आणि त्यांचे प्रश्न सुरू होतात. हे असं का, ह्याला असंच का म्हणतात, मग मी असंच का बसायचं, मी हाच TV का पाहायचा, मी दुसरा चॅनल का नाही पाहायचा. म्हणजे इतके प्रश्न असतात, बापरे. शाळेत गेले की त्यांच्या टीचर्सला सुद्धा ते प्रश्न विचारून पार सडो का पडो करतात. घरी आई वडिलांना त्यांचं एक मूल प्रश्न विचारून अगदी वेडं करतं आणि शाळेमध्ये शिक्षकांना वर्गात
20 पासनं 40पर्यंत असे विद्यार्थी असतात. काही शाळेत मी पाहिलं आहे 40च्या पुढेही विद्यार्थी असतात. इतक्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, ओ गॉड. आणि या प्रश्नांची जेव्हा उत्तरं मिळत नाही तेव्हा त्या लहान मुलाची झालेली अवस्था. एक सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न जो लहान मुलं नक्की विचारतात आपल्या आईवडिलांना, मी तुमच्या लग्नात कुठे होतो? आणि मग अगदी असं काहीतरी झालेलं असतं पालकांचं. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स असतात. लहान मुलं जेव्हा प्रश्न विचारतात तर त्यांच्या मनात खूप क्युरिओसिटी असते, खूप इन्क्विजिटिव्ह माइंड असतं त्यांचं. त्यांना राहवत नाही, त्यांना उत्तरं पाहिजे असतं, त्यांना माहिती पाहिजे असतं. का? तर त्यांचं जे मनाचं भांडं आहे, त्यांचा मनाचा जो भांडं आहे ते रिकामं आहे. त्यांना काहीच माहिती नसतं आणि ते सगळं माहिती करून घेण्यासाठी ते हे प्रश्न विचारत जातात. आता त्यांना ही प्रश्नांची उत्तरंही पाहिजे असतं. पण आपण काय करतो? आपण उत्तरं काही वेळेला देतो, अगदी सहज सोपी असली, आपल्याला त्यातल्या त्यात वेळ असला की आपण जरूर उत्तरं देतो. पण आपल्याला जर वेळ नसला, आपल्याला भरपूर कामं असली, बऱ्याच वेळेला मी पाहते भरपूर कामं म्हणजे टी व्ही सिरियल पाहणंही सुरू असतं आणि ते त्यांच्यासाठी फार एंगेजिंग वर्क असतं. आणि मग मुलांना म्हटलं जातं, गप्प बस रे. शाळेतसुद्धा मी बरेचसे टीचर्स पाहते, स्टॉप युअर क्वेश्चन्स, लेट मी टीच. अरे, प्रश्न विचारणं म्हणजेच ज्ञान मिळवणं आहे. जर तुम्ही प्रश्नच नाही विचारले तर तुम्हाला ज्ञान मिळणार कसं? म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांच्या मुलांनी प्रश्न विचारलेच पाहिजे, त्यांच्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न विचारलेच पाहिजे. आणि जो प्रश्न विचारतो तो खऱ्या अर्थाने त्याला भरपूर ज्ञान मिळत असतं, नैसर्गिकरित्या ज्ञान मिळत असतं. नाहीतर मग शिक्षक आहेच, 35 मिनिटं येतात, दांदान काहीतरी शिकवतात आणि मग निघून जातात. मला जेव्हा माझा विद्यार्थी प्रश्न विचारतो, मग तो कुठल्याही वयोगटाचा असू देत, मी कायम त्यांना सांगत असते, तुम्ही प्रश्न विचारा. युअर क्वेश्चन्स आर ऑलवेज वेलकम अँड युअर एव्हरी क्वेश्चन वुड बी आन्सर्ड. प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर मी नक्कीच सांगेल, मला आता माहीत नाही, मी उद्या वगैरे तुम्हाला सांगते. किंवा आजकाल व्हॉट्सॲपही आहे, व्हॉट्सॲपवर ॲज सून ॲज आय गेट द आन्सर आय सेंड इट टू यू. पण मग प्रश्नाचं उत्तर हे दिलं पाहिजे. तर लहान मुलांचं मन हे रिकाम्या भांड्यासारखं असतं आणि त्यांना ते भरपूर ज्ञान मिळवायचं असतं. म्हणून त्यांना प्रश्न हे महत्त्वाचं मीडियम आहे माहिती मिळवण्याचं, ज्ञान मिळवण्याचं. जसं जसं मूल मोठं होतं, जर त्याच्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळत गेलेली आहे सहजतेने, कुणीही त्याला नावं ठेवली नाही, टोमणे मारले नाही, चिडवलं नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी होत असतात जेव्हा एखादी व्यक्ती प्रश्न विचारते. बऱ्याच वेळेला काही लोक हसतात, अरे किती प्रश्न करतोस तू, तुला काय दुसरं कामधंदा नाही आहे का, प्रश्नच विचारायचं एवढंच काम आहे का? हे असलं काहीतरी रिडिक्युलिंग आम्ही म्हणत असतो, त्याला रिडिक्युल केलं जातं पब्लिकली. जर असं काही होत नसेल त्या मुलाबरोबर, तर जसं ते मूल मोठं होतं, टीनेजमध्ये पोहोचतं, पौगंड अवस्थेत जेव्हा ते मूल पोहोचतं, त्यावेळेला त्या मुलाला अजून प्रश्न विचारण्यासाठी वाव असतो. आता पौगंड अवस्था ही जी टीनेज आहे ना, हा खूपच असं रिस्की, मी म्हणेल खूप रिस्की एज ग्रुप आहे. आणि तसंच रिअल डेव्हलपमेंट जी आहे त्यांच्या माइंडची असेल किंवा ॲकॅडमिक एव्हरी आस्पेक्टमध्ये जे काही त्यांचं डेव्हलपमेंट आहे ते खरं तर ह्या एजमध्येच झालेलं असतं. तर या वयामध्ये जे काही त्यांच्या मनातले प्रश्न असतील त्याची प्रश्नांची उत्तरं त्यांना दिली पाहिजे. प्रश्न नैसर्गिकरित्या येत असतात मनात, कारण हे जे मुलं आहेत ते पाहत असतात आजूबाजूला काय चाललंय, काय नाही चाललंय, आणि जे काही घडत असतं आजूबाजूला त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होत असतो. आणि त्या परिणामापोटी त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्नांचं वादळ असतं. जर त्यांना रिडिक्यूल केलं गेलं नाही, जर त्यांना उगाचच कोणी बोललं नाही, तर सहजतेने ही टीनेजर्स प्रश्न तुम्हाला विचारतात. कारण त्यांना अगदी कॉन्फिडन्स असतो की नाही, माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळणार आहेत. पण जर
या मुलांना पब्लिकली रिडिक्यूल केलं असेल, पब्लिकली म्हणजे एक तर वर्गात किंवा मग घरातही सगळ्या कुटुंबाच्या समोर किंवा कोणी पाहुणे आले त्यांच्यासमोर, तर मग त्यांच्या मनात कितीही प्रश्न असली तरी ते विचारणार नाही. ती प्रश्न त्यांच्या मनातच असतात. या मुलांची घुसमट होत राहते आणि मग ते शांत असतात, बोलत नाही, मनातच कुजत राहतात. ती घुसमट होते या मुलांची. म्हणून शक्य तेवढं या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं ही दिली पाहिजे. आता हे जे टीनेजर्स आहेत त्यांचा जो ग्लास आहे, त्यांचं जे भांडं आहे ते निम्मं भरलेलं असतं टीनेजपर्यंत. कारण बालपणात त्यांनी जी प्रश्न विचारलेली आहे तोपर्यंत हे भांडं अर्ध भरलेलं आहे. आता हे टीनेजमध्ये अर्धवट भरलेलं भांडं, मनात खूप सारी प्रश्न. काही जण खूप लकी असतात की त्यांची मनातली प्रश्न जी आहेत त्यांची उत्तरं त्यांना मिळतात. पण मग जेव्हा उत्तरं मिळत नाही तेव्हा ते अर्ध रिकामं भांडं जे आहे ते तसंच राहतं आणि मग कन्फ्युजन्स जे आहे ते वाढत जातात. आता हे मूल जेव्हा हळूहळू हळूहळू मोठं होतं, प्रौढ होतात, ॲडल्ट होतात, त्यावेळेला काय होतं? आता मोठं झाल्यानंतर काय होतं देवाला माहीत. असं वाटतं की खूप सारा अनुभव आलाय मला, मी खूप वाचन केलंय, मी खूप शिक्षण घेतलंय, मी अनुभवी आहे आणि आता मला काय गरज आहे ज्ञानाची. आणि ही अवस्थेत जेव्हा आपण पोहोचतो त्यावेळेला प्रश्न विचारणं हे थांबतं. का? तर आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं काही येतं. माफ करा श्रोत्यांनो, पण जर ही अवस्था तुमच्याकडे येत असेल तर कृपा करून हे मनात येऊ देऊ नका. आयुष्यभर विद्यार्थी राहा. आयुष्यभर कुतूहल जे आहे ना ते तसंच ठेवा. प्रश्न भरपूर मनात येऊ द्यात आणि ती प्रश्न विचाराही. जेवढी जास्त प्रश्न विचारणार तेवढं जास्त ज्ञान तुम्हाला मिळणार. जेवढं जास्त तुम्ही लोकांपर्यंत संपर्क कराल, म्हणजेच तुम्ही त्यांना प्रश्न विचारणार, तेवढंच तुमची विचारांची खोली सुद्धा वाढते. तर टीनेज अवस्थेमधनं जेव्हा प्रौढ अवस्थेत जातो तेव्हा उगाच या प्रौढांना असं वाटत असतं की नाही, आता माझं भांडं भरलेलं आहे, फुल झालेलं आहे, आता मला प्रश्न विचारायची गरज नाही. हा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. बऱ्याच वेळेला एक न्यूनगंडही आलेला असतो. न्यूनगंडापोटी सुद्धा प्रश्न कमी विचारले जातात. कारण अनुभव असा आहे, जी प्रायमरी सेक्शनमधली विद्यार्थी असतात ती भरपूर प्रश्न विचारतात. जसं हा विद्यार्थी ज्युनियर कॉलेजकडे स्टेप इन करतो, प्रश्न विचारण्याची जी क्षमता आहे किंवा ती जी क्युरिओसिटी आहे ती मंदावलेली असते. आणि जेव्हा हा विद्यार्थी डिग्री कॉलेजमध्ये पोहोचलेला असतो तोपर्यंत पूर्णपणे ही क्षमता 0 झालेली असते. जर तुमच्या मनात प्रश्नच येत नाहीये, एकतर तुम्ही खूप रिडिक्युल्ड झालेले असतात लहानपणी, खूप तुम्हाला टोमणे मारलेलं असतं, चिडवलेलं असतं लहानपणी म्हणून, किंवा दुसरी गोष्ट तुम्ही जसे मोठे झालेले असतात तुम्हाला असं वाटतं तुम्हाला सगळं येतं. तिसरं न्यूनगंड. चौथं लो कॉन्फिडन्स. तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे जर तो कमी झालेला असेल तर उगाच तुमच्या मनात भीती असते आणि ती भीती आपणच तयार केलेली असते. माझ्यासाठी भीती म्हणजे आपण तयार केलेलं ते भूत असतं. जसं भूत डोळ्याला दिसत नाही पण ते मनात कुठंतरी शिरलेलं असतं की नाही बाबा इथं कुठंतरी भूत आहे अँड आय एम नॉट गोइंग देअर. तसंच हे भीतीचं पण आहे. जर भीती असेल तर तुम्ही प्रश्न विचारणार नाही. कंठापर्यंत प्रश्न येतो पण तोंडावाटे तो बाहेर पडतच नाही. तर हे सर्वस्वी त्या व्यक्तीवरच आहे की आपला कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आणि जास्तीत जास्त प्रश्न विचारायचे. आता बऱ्याच जणांना हेही असतं की प्रश्न असतात मनात, विचारण्याची इच्छाही असते, पण अवघडल्यासारखं फील होतं. कारण त्याला असं वाटतं की अरे सगळे गप्प बसले आणि मग मी एकट्यानेच प्रश्न करायचं ते काय बरोबर नाही वाटत. मला उगाच हसतील, मला उगाच नावं ठेवतील. पहा, आपण मोठे झाल्यानंतर किती विचार करतो ना. आपण स्वतःचा विचार करणं सोडून देतो आणि आजूबाजूचे काय म्हणतील ह्याच्यावरच जास्त भर देत असतो.
त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो कृपा करून वो क्या बोलेगा, वो मेरे बारे में क्या बोलेगी, हे हे यू हॅव टू जस्ट फॉरगेट अबाउट दिस. तुमचा प्रश्न आणि तुम्ही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता वृद्ध अवस्थेमध्ये, प्रौढ अवस्थेपासून जेव्हा ती व्यक्ती अजून मोठी होते, वृद्ध अवस्थेकडे वळते, ओल्ड एजकडे वळते, त्यावेळेला काय होतं? ही जी व्यक्ती आहे, वयस्कर व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, त्यांची शारीरिक ताकद ही कमी झालेली असते. त्यांचं जे स्मरणशक्ती असते ती थोडीशी कमी झालेली असते. प्रत्येक वृद्ध व्यक्तीची स्मरणशक्ती ही कमी असते असं अजिबात नाही. मी बरेचसे वयस्कर व्यक्ती पाहिलेले आहेत, त्यांची स्मरणशक्ती इतकी जोरदार असते, कधी कधी मलाच लाज वाटते, अरे बापरे, यांच्यासमोर कमी काहीच नाही. इट डिपेंड्स. तर ही जी वृद्ध व्यक्ती असतात, शारीरिकदृष्ट्या ते थोडेसे त्यांची शक्ती कमी झालेली असते, काही वेळेला त्यांची स्मरणशक्ती थोडीशी कमी झालेली असते. मग अशा वेळेस काय होतं, त्यांना घराबाहेर जास्त जाता येत नाही. घराबाहेर जाता येत नाही म्हणजेच काय, त्यांना 4 लोकांमध्ये उठता बसता येत नाही आहे, पब्लिक प्लेसेसमध्ये जाता येत नाही आहे, आणि म्हणून मग प्रश्न खूप सारे असतात मनामध्ये. आणि मग घरातले जे कुटुंबातले सदस्य आहेत त्यांना ते भरपूर प्रश्न करत असतात. काय रे, तो भेटला का, हा काय म्हटला, तू ते पाहिलंस का, कसं वाटलं तुला? आणि मग घरातले लोक ॲज युजल, काय हो बाबा, काय एवढे प्रश्न करता तुम्ही, सगळं काय ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. अरे, ती व्यक्ती घराबाहेर जाऊ शकत नाही म्हणून तर इतके प्रश्न आहेत ना. तर पहा, प्रौढ अवस्थेमध्ये वयस्कर झाल्यानंतर सुद्धा खूप सारे प्रश्न असतात, पण या प्रश्नांची उत्तरं त्या वयातही त्या व्यक्तीला मिळाली पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ काय, हे जे काही 4 टप्पे आहेत आपल्या आयुष्याचे, बालपण असेल, तुमचं टीनेज असेल, ॲडल्टहुड असेल किंवा मग ओल्ड एज असेल, या 4ही टप्प्यांमध्ये प्रश्न आपण विचारतो. सगळ्यात जास्त जर प्रश्न आपण विचारत असू तर आपण बालवयातच विचारत असतो. म्हणजे आपलं जोपर्यंत आपण 5वीमध्ये पोहोचतो तोपर्यंत भरपूर प्रश्न असतात. बोलायला लागलं ते साधारण मला वाटतं 11-12 वर्षाचं मूल होऊस तर भरपूर प्रश्न असतात. आणि वयस्कर झाल्यानंतर तेव्हाही प्रश्न असतात, पण तेव्हाची क्षमता विचारण्याची थोडीशी कमी असते, कारण आपले 5 सेन्सेस थोडेसे वीक झालेले असतात. मग हा जो मधला 2 टप्पे आहेत, एक टीनेज आणि एक ॲडल्टहुड, म्हणजे आत्ता माझ्याशी जेवढेही इथं माझ्यासमोर जेवढेही ऑडियन्स आहेत, जे मला या क्षणाला पाहतायत, ऐकतायत, तुम्ही सगळे जास्तीत जास्त एक तर टीनेज ग्रुपमधले असाल किंवा मग ॲडल्टहुडमधले असाल. तुम्ही हे सगळं फेस करत नक्की असणार आहे. तुमच्या मनात खूप सारे प्रश्न असणार आहेत. तुम्हाला जर उत्तर भेटत असतील तर सोन्याहून पिवळं, उत्तर भेटत नाहीत समोरासमोर व्यक्तींकडनं तर आपण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असतो. जसं सोशल मीडिया सगळ्यात टॉपवर आहे, पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळेला पाहिलं जातं की सोशल मीडियावरचं जे काही माहिती आहे ती बऱ्याच वेळेला ही एकतर मिसइन्फॉर्मेशन असते ती. जसं आता तुम्हाला अनुभव आलाच असेल, कोविड-19 पॅन्डेमिक सुरू आहे आणि बरीचशी माहिती ही एक तर चुकीची असते किंवा अर्धवट असते, ती आपण वाचत असतो आणि त्यात परत आपण काहीतरी ॲडिशनल स्वतःचं टाकत असतो आणि अशा प्रकारे आपल्याला ती माहिती मिळत असते. तर कृपा करून सोशल मीडियावर जी काही माहिती तुम्हाला म्हणजे मिळत असेल त्याच्यावर 100% विश्वास ठेवू नका. शहानिशा करा, आणि शहानिशा करण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारावेच लागणार आहेत. आता प्रश्न विचारायचे म्हणजे त्या अगोदर काहीतरी प्रोसेस होत असणार आहे. आता काही जणांमध्ये ती नैसर्गिकरित्या प्रोसेस सुरू असते. उदाहरणार्थ लहान मूल आहे, त्याला कुठल्याही आईवडिलांनी जन्म झाल्यानंतर शिकवलेलं नसतं की बाळा रे प्रश्न असं विचारला जातो. ते नॅचरली त्याच्याकडे इनबिल्ट असं स्किल असतं प्रश्न विचारण्याचं.
तर हा इनबिल्ट स्किल काय आहे? इनबिल्ट स्किल आहे, तुम्ही निडर व्हा. निडर व्हा, कसलीच भीती ठेवू नका की मी यांना विचारलं तर हे मला रागवतील, मी यांना विचारलं तर ते मला नावं ठेवतील, मी यांना विचारलं तर मला 2 धपाटे पडतील. कुणी रागवो, कुणी तुम्हाला धपाटे देवो, कुणी तुम्हाला चिडवो, काहीही होऊ देत, तुम्ही प्रश्न विचारा. हो, प्रश्न विचारलात तरच तुम्हाला तुमच्या शंकेचं सगळं निरसन होईल, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुम्ही प्रश्नच नाही विचारला आणि उगाचच ते काहीतरी घाबरत 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 सगळं करत राहिलात तर कसं होणार? लहान मूल व्हा तुम्ही त्याच्यासाठी. मला लहान मुलांचं आयुष्य खूप आवडतं. इनोसेंटली ते सहजपणे खूप काही विचारून जातात. इनोसेंटली प्रांजल असतं त्यांचं मन. आणि जसं जसं आपण मोठे होतो, खूप सारे घटकांमुळे आपलं ही जी प्रांजलता आहे ती थोडीशी कमी झालेली असते. ओके, डायल्यूट झालेलं असतं आपलं माइंड. खूप सारे फॅक्टर्स आहेत, आता ते फॅक्टर्सवर मी इथं काही डिस्कस करत नाही, कारण आपला मेन हेतू आहे प्रश्न का विचारावे, कसे विचारावेत. तर आता प्रश्न विचारण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचं मन प्रांजल ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मनात भीती नसली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुमची जी ऑब्झर्वेशन पॉवर आहे, निरीक्षण शक्ती जी आहे ती एकदम स्ट्रॉंग ठेवली पाहिजे. आता निरीक्षण शक्ती म्हणजे फक्त डोळे का? म्हणजे मी आता एखादी वस्तू पाहिली मग त्याच्याकडे एकटोक असं बघत बसायचं का? पहा तुम्ही, पण ती एखादी वस्तू, तिला सगळ्या बाजूनी व्यवस्थित निरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही एखादं लहान मूल पहा, त्याच्या हातात जर तुम्ही झाडाचं पान दिलं ना तर ते सगळ्या बाजूने व्यवस्थित पाहिल, त्याला व्यवस्थित हात लावेल, वरून खालून त्याचा सुगंधही घेईल. त्याच्यानंतर एखादा तुकडा तोडून ते तोंडात घालायला बसतं आणि आपणच घाबरून नको रे खाऊ. आणि मग त्याचं चव जर असं घाणेरडं लागलं त्या पानाचं तर त्याच्या मनात प्रश्न येतो, हे असं का लागलं? ते तर कडवट आहे, मग ते कडूच का? मग ते गोड का नाही? आणि मग ते काही खायचं का नाही? मुलांना कळत नसतं हे आग काय आहे काय नाही, ते सरळ स्पर्श करायला जातात. म्हणजे हे जे अनुभव आहे, अनुभव घ्या. निरीक्षण शक्ती म्हणजे फक्त बघणे नाही, तुमचे सगळे हे जे सेन्सेस आहेत, पंचेंद्रिय आहेत, त्यांना अलर्ट ठेवा आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. आणि मग पहा किती सारे प्रश्न तुमच्या मनात येतील. तर आपले सगळे 5 सेन्सेस हे अलर्ट ठेवायचे आहेत. आता आपले पंचेंद्रिय जे आहेत हे अलर्ट करायचे म्हणजे कसे करायचे? त्याच्यासाठी बरेचसे प्रकार आहेत ज्याच्यामुळे आपण ते अलर्ट ठेवू शकतो. त्यातलं बेस्ट, जे आपण ज्या एज ग्रुपमध्ये आहोत, आपल्या एज ग्रुपसाठी आपले 5 सेन्सेस एकदम अलर्ट ठेवण्यासाठी एक आहे मेडिटेशन. जर तुम्ही, म्हणजे ठीक आहे, आता आजकालच्या मुलांना तर मेडिटेशन म्हटलं तर अजिबात ऐकत नाहीत ती, पण मेडिटेशन इज द बेस्ट आन्सर टू दिस. सुरुवातीला 2 मिनटं करा, 1 आठवड्यानंतर सतत तुम्ही 2 मिनटं करा, 1 आठवड्यानंतर मग 3 मिनटावर आणा, मग पुढच्या आठवड्यात 4 मिनटावर, असं करत 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 हळूहळू तुम्ही वेळ वाढवा. आणि तुमचा अनुभव हा राहील की तुमचे हे जे 5 सेन्सेस आहे, तुमची ऑब्झर्वेशन स्किल जी आहे ती खूप तल्लख झालेली असणार आहे. थोडंसं मौन व्रत पण पाळा. मौन व्रत पाळलं म्हणजे तुमची जी हिअरिंग कपॅसिटी आहे, लिसनिंग कपॅसिटी आहे, ती स्ट्रॉंग होते. आणि प्रश्न विचारण्यासाठी जी ऊर्जा लागते ती आपोआपच मिळते तुम्हाला. दुसरं म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी काय करायला लागेल की तुमच्या मनात हे आलं पाहिजे, काय आहे हे? व्हॉट इज दिस? हे कधी तयार झालं? When did it take place? हे काय, कधी, केव्हा, कुठे, का, कसं, हे सगळं मनात आलं पाहिजे. आजकाल ना रेडीमेडचा इतका जमाना आला आहे की जेवणच नाही तर चक्क नोट्ससुद्धा रेडीमेड झालेत. आणि हे रेडीमेडच्या नोट्सच्या जमान्यामध्ये मुलांचं प्रश्न विचारणं
आणि मनात प्रश्न येऊ देणं यालाही वेळ राहिलेला नाहीये. इतकं फास्ट ट्रॅकवर आलो आहोत आपण. म्हणून स्वतःला थोडा वेळ द्या आणि मनात भरपूर प्रश्न येऊ द्यात. व्हॉट, वेन, वेअर हे अगदी बेसिक असे प्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमच्यासमोर जर मी हा ग्लास घेतला, तर मी हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्यानंतर मी जर ग्लास म्हणत असेल तर मग ग्लासच आहे का हा प्रश्न आला असेल. अरे स्टीलचा आहे का, त्यात काय आहे, पाणीच आहे ना. म्हणजे असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात येणारच. जेव्हा कधी तुम्ही एखादी गोष्ट पाहता, कुठली असू द्या, क्षुल्लक मधली क्षुल्लक असू द्या, त्या संदर्भात भरपूर प्रश्न तयार करायला शिका. मी तर माझ्या विद्यार्थ्यांना सांगते, स्वतःसाठी एक 15 मिनिटं दररोज वेळच काढून ठेवा. एक स्लॉट ठरवायचा, मे बी इन द इव्हनिंग, लाईक 6 to 6:15. एक स्वतःसाठी वेळ द्या. कुठली तरी एक वस्तू घेऊन बसायचं आणि ठरवायचं की ह्याच्यावर मी कमीत कमी 10च्या खाली नाहीच, कमीत कमी 10 प्रश्न मी विचारेन. आणि हळूहळू हळूहळू ते 10चा जो आकडा आहे तो वाढवत गेला पाहिजे. अशा पद्धतीने तुमचे प्रश्न विचारण्याची जी क्षमता आहे ती वाढत जाते. इन शॉर्ट, तुमचं कुतूहल जे आहे, क्युरिओसिटी जी आहे, इन्क्विजिटिव्हनेस आहे, ते वाढत जातं. आता प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्ही कृपा करून कॉज अँड इफेक्ट सुद्धा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम. एखादी गोष्ट घडते, ती का घडते? उदाहरणार्थ, आता गेल्या 2 दिवसापासून खूप प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. खूप घाम येतोय. बाहेर आभाळही आहे. आता या क्षणाला मी पाहते बाहेर खूप आभाळ आलेला आहे, पण घाम भरपूर येतोय. मग असं का? दिस इज कॉज इज व्हॉट, की आता पाऊस सुरू होणार आहे, मॉन्सून सुरू होणार आहे, त्या अगोदरचं हे सगळं इफेक्ट सुरू होतोय त्याचं. आणि ह्याच्यावरचा जो परिणाम आहे तो आपल्याला 8 दिवसांनी दिसणार, म्हणजे मॉन्सून इज गोइंग टू स्टार्ट. तर कॉज अँड इफेक्ट हा जो आहे हे डोळ्यासमोर आलंच पाहिजे. एखादी घटना घडते, तर त्या घटनेचा पुढे काय परिणाम होईल ह्याबद्दल आपल्या मनात भरपूर विचार आले पाहिजे, भरपूर प्रश्न आले पाहिजे. तर मग प्रश्न कुठल्या संदर्भातली परिणामाची? फर्स्ट, पॉलिटिकल इफेक्ट, राजकीय परिणाम, सामाजिक परिणाम, वित्तीय परिणाम, त्याच्यानंतर व्यावसायिक परिणाम, बऱ्याच वेळेला मानसिक परिणाम सुद्धा होत असतो. खूप सारे लेवल्स आहेत. ह्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे कसे परिणाम होणार आहेत ह्याचा विचार आपण केला पाहिजे. फक्त ढोबळ मनाने एखादं वाक्य म्हणून टाकलं असं नसतं. म्हणून वेगवेगळ्या अंगाने परिणाम कसे होणार याबद्दल मनात नेहमीच प्रश्न असू द्यात तुमचे. आता पुढच्या टप्प्याकडे वळूयात आपण. तर प्रश्न, आता मी थोडासा इंग्लिशमधला भाग याच्यात घेईल. बेसिक क्वेश्चन्स जे आहेत ते कुठले आले पाहिजे? तर व्हॉट, वेन अँड वेअर हे बेसिक आहेत. ही प्रश्न विचाराच. पुढचं जे लेवल आहे ते आहे हू अँड वाय. हू कोण, वाय का. बेसिक प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विसरूनही जातो. आपण फक्त हू, कोण बोलला, कोणी केलं, एवढंच आपल्या मनात सगळ्यात जास्त खोसून ढोसून भरलेलं असतं. बट हे जे बेसिक आहे, व्हॉट मीन्स काय, वेन इज केव्हा, अँड वेअर इज कुठे, हे 3 बेसिक प्रश्न विचारा, नेहमी विचारा. पुढची लेवल वेन अँड वाय हे जरूर विचारा. आणि प्रत्येक वेळेला हाऊ हा प्रश्न विचारलाच पाहिजे. कसं? कारण हे जी प्रोसेस असते, एखादी गोष्ट घडत असते, त्याची जी प्रक्रिया असते, पद्धती असते, ही आपल्याला माहिती पाहिजे. मग ती एकच पद्धत असते का? दुसरी पद्धती नसतात का? आणि नसतात तर मी का नको तयार करायला दुसरी पद्धत? म्हणजे तुम्ही पहा, लहान मुलांचं मी पाहत असते, त्याला जर तुम्ही सांगितलं ना, अरे चल आपण कॉटवर जाऊन बसूयात,
तर आपण मोठी माणसं अगदी शिस्तीत व्यवस्थित पाय झटकून गादीवर कॉटवर जाऊन आपण बसणार. लहान मूल तसं नाही करत. ते दुसऱ्या बाजूने असं उडी मारून असं वेगळ्या पद्धतीने अगदी समसॉल्ट करून ते येईल. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्याच्यासाठी मग तुमचं ब्रेन जे आहे ते त्या पद्धतीने विचारही करता आलं पाहिजे. आता ही प्रश्न जर विचारायची असतील ह्याच्यासाठी तुमचं मन कसं पाहिजे? मन हे रेस्टलेस पाहिजे. रेस्टलेस म्हणजे अस्थिर पाहिजे, कारण माहिती तुम्हाला मिळवायची आहे. जर तुम्ही अगदीच शांत दगडासारखी एकाच ठिकाणी बसून रिलॅक्स मोड, लेड बॅक ॲटिट्यूड जो असतो, लेड बॅक ॲटिट्यूड, चलता है चलने दो, हे ॲटिट्यूडवाले जे असतात सदस्य या जगातली, त्यांच्या मनात कधीच प्रश्न येणार नाही. आणि जरी आली तरी ते म्हणतील जाऊ दे ना, तो विचार, आपल्याला काय करायचं. असं नसतं. जर तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर प्रश्नही विचारली पाहिजे. आणि तुमच्या मनात प्रश्न आलाय तर तुम्ही तो विचारलाच पाहिजे. आता प्रश्न विचारत असताना, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतोय आहे आजच्या सेशनच्या. प्रश्न विचारत असताना काही गोष्टींची आपण अगदी काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ जर तुम्ही नवीन नवशिके असाल या क्षेत्रातले प्रश्न विचारण्याचे, इफ यू आर अ नॉविस, डोंट वरी अबाउट द लँग्वेज. जर तुम्ही फारच कच्चे असाल प्रश्न विचारताना तर ठीक आहे, तुम्ही भाषेमध्ये थोडंसं इकडं तिकडे झालं, ग्रॅमर इकडं तिकडं झालं तर चलता है, कोई बात नाही. पण प्रश्न मात्र विचारा. मी अजून शिकतो आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारायचा नाही असा काही प्रकार करू नका. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेला शब्द जी आहे ती तुम्ही व्यवस्थित निवडली पाहिजे. उदाहरणार्थ मी इथे एक एक्झाम्पल देईल, माझाच अनुभव आहे. मी MBAच्या स्टुडंट्सला एक वर्कशॉप माझं चाललं होतं MBAच्या कॉलेजमध्ये. आय थिंक दे वर फर्स्ट इयर स्टुडंट्स ऑफ MBA. त्यावेळेला सेशन सुरू असताना एका विद्यार्थ्याने मला विचारलं, मॅडम व्हॉट युअर नेम मॅडम. म्हणजे टोन सुद्धा त्याचा असाच होता, व्हॉट युअर नेम मॅडम. मला लक्षात आलं की ह्या बिचाराला म्हणजे तर माहिती नाही आहे कसं प्रश्न विचारायचा, आणि हिंमत करून तो त्यातल्या त्यात इंग्लिशमध्ये विचारतो आहे. म्हणून मी सगळ्यात पहिले त्याचं अभिनंदन केलं त्यावेळेला आणि त्याला माझं नावही सांगितलं. आणि त्यानंतर मग त्याला व्यवस्थित समजून सांगितलं की या पद्धतीने प्रश्न नसतो विचारायचा. व्हॉट युअर नेम मॅडम म्हणजे ते अगदी धमकी दिल्यासारखं झालं की. आपण जर सज्जन गृहस्थ असाल तर आपले जी प्रश्न विचारण्याची जी टोन आहे, आवाज आहे, तो आपल्याला खालच्या पट्टीवर नम्रता, खालची पट्टी म्हणजे समोरच्याला ऐकायला जाईल एवढ्या आवाजात, पण त्यात नम्रता असावी. आता व्हॉट युअर नेम मॅडम ह्याच्याऐवजी मॅडम मे आय नो युअर नेम, ही एक पद्धत आहे विचारण्याची. आणि कृपा करून हा प्रश्न तर कधीच विचारू नका, व्हॉट्स अ गुड नेम. हा प्रश्न शक्यतोवर अवॉइड करा, कारण कुणाचंही नाव बॅड नेम नसतं, सगळ्यांची नावं ही चांगलीच असतात. म्हणून प्लीज अवॉइड आस्किंग दिस क्वेश्चन व्हॉट्स अ गुड नेम. रादर यू कॅन गो फॉर व्हॉट्स युअर नेम, और व्हॉट मे आय कॉल यू, और व्हॉट आर यू कॉल्ड बाय, व्हॉट नेम आर यू कॉल्ड बाय, असं तुम्ही विचारू शकता. मराठीत सुद्धा खूप छान प्रकार आहे विचारण्याचा. नाव, तुमचं नाव काय आहे, मी तुम्हाला कुठल्या नावाने बोलू शकतो. नम्रता ही तुमच्या आवाजात प्रश्न विचारताना आलीच पाहिजे. फक्त आवाजातच नाही तर तुमची शब्दांची निवड सुद्धा नम्र असली पाहिजे, परखड शब्द नाही वापरली पाहिजे. नाहीतर ते समोरच्याला पण अगदी अवघडल्यासारखं फील होतं, त्याला वाटतं की तुम्ही जबरदस्तीने काहीतरी विचारता आहात, तुमचा स्वभाव रफ आहे, तुम्ही एक व्यक्ती म्हणून सुद्धा एक वेगळीच इमेज तुमची तयार होते. म्हणून जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तर तुमचा टोन हा एकदम सॉफ्ट असला पाहिजे, नम्रता आणा बोलण्यामध्ये, आणि शब्द मात्र व्यवस्थितच असली पाहिजे. आता प्रश्न विचारत असताना कृपा करून कुणाच्या भावना दुखवू नका. काय रे तुला अक्कल आहे का. आता हा जरी प्रश्न नसला
पण ते प्रश्न स्वरूपात तुम्ही जे काही म्हटलं आहात त्याच्यामुळे समोरच्याच्या भावना नक्कीच दुखावल्या आहेत. आणि काय करतो मग तू तिकडे जाऊन? तुम्ही ह्याच प्रश्न अगदी सौम्य भाषेतही विचारू शकता. तू तिकडे जाऊन काय केलंस सांगतो का? तू तिकडे जाऊन काय केलंस सांगतो का? ह्याच्यामध्ये कमीपणा काहीच नाही आहे. उलटं तुम्ही त्याला रेस्पेक्ट देत आहात, मान देत आहात आणि उत्तरामध्ये सुद्धा तुम्हाला मानच मिळणार आहे. मला हे एक स्टेटमेंट आहे, जो माझा लाईफचा फंडामेंटल स्टेटमेंट आहे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. जर तुम्ही समोरच्याचा आदर करत असाल तर तुम्हाला आदरच मिळणार आहे. हे पण मी अनुभवातनं शिकले. एकेकाळी मी खूप रफ होते स्वभावाने आणि म्हणून समोरची व्यक्ती जो तसंच वागायचं माझ्याशी. पण मग जसजसे अनुभव येत गेले तसं तसं मी स्वतःमध्ये खूप सारे बदल करत गेले. आणि आजचा अनुभव असा आहे की जर तुम्ही नम्रता आणली तुमच्या विचारण्यामध्ये तर उत्तरात नक्कीच नम्रता असते. तर मित्रांनो, प्रश्न विचारण्या अगोदर थोडंसं तुम्ही हाही विचार करा की तुम्हाला उत्तर जे आहे ते कुठल्या स्वरूपात अपेक्षित आहे. डिटेल्समध्ये अपेक्षित आहे की तुम्हाला फक्त हो किंवा नाही या प्रकारात अपेक्षित आहे. आणि त्या पद्धतीने मग प्रश्नांची मांडणी मनामध्ये तयार करा आणि मग बोला. अगदी फार परखड भाषा न वापरता, आजूबाजूला कोण आहे याचं तारतम्य ठेवत व्यवस्थित प्रश्न विचारली पाहिजे. समोरच्यालाही छान वाटेल अशी प्रश्न विचारली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या शंकांचं निरसनही होईल, तुम्हाला सगळी माहितीही मिळेल. या पद्धतीने प्रश्न विचारावे. ऑल इन ऑल माझं तर एक म्हणणं राहील की इन दिस होल वर्ल्ड, या पूर्ण जगामध्ये नो क्वेश्चन इज सेन्सलेस टिल इट मेक्स सेन्स टू यू. हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. कुठलाच प्रश्न या जगातला सेन्सलेस नाही आहे, युजलेस नाही आहे. कारण तो प्रश्न तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. तो प्रश्न तुम्हाला खूप काही सांगून जाणारा असतो, खूप काही माहिती देऊन जाणारा असतो. तर मला नक्की खात्री आहे आजचं हे सेशन ज्यांनी अटेंड केलेलं आहे त्यांना नक्कीच कळेल की प्रश्न विचारणं हे किती महत्त्वाचं आहे. तुम्हाला तर माहिती मिळतेच मिळते, पण एक नवं जग खुलं होऊन जातं तुमच्यासमोर. आणि जेव्हा ज्ञानाचं जग तुमच्यासमोर खुलं होऊन जातं तेव्हा तुम्ही त्याच्या खोलीमध्ये इतके जाता की बाहेर येण्याची इच्छा होत नाही. तर तुमचे काही प्रश्न असतील मला जरूर विचारा. आय विल बी देअर टू आन्सर ऑल युअर क्वेश्चन्स. थँक्यू सो मच.